नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत, असे 50 वन लाईनर प्रश्न आपण पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, अंड्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते? लक्षात ठेवा, ड जीवनसत्व असते. कोणते असते? ड जीवनसत्व. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? अंड्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते? तर काय करायचं आहे? हा जो अ आहे ना, हा खोडून टाकायचा. खोडला. काय उरलं? डी. मग डी जीवनसत्व असते. म्हणजेच ड जीवनसत्व असते असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. मुळांच्या टोकांच्या भागावर केसासारखे धागे असतात त्यांना काय म्हणतात? तर मूलरोम म्हणतात. काय म्हणतात? मूलरोम. या ठिकाणी पहा, हे मूळ आहे आणि या मुळांना हा जो पार्ट दिसतो आहे केसासारखा, हा जो पार्ट आहे याला काय म्हणतात? मूलरोम. हे बघा, हा पार्ट दिसतोय याला म्हणतात मूलरोम. ओके. पुढचा प्रश्न पहा. डोळ्याचा कोणता भाग कॅमेऱ्यातील चित्रिकाप्रमाणे काम करतो? तर लक्षात ठेवा, रेटिना. रेटिना हा डोळ्याचा भाग आहे आणि हा कॅमेऱ्यातील चित्रिकाप्रमाणे काम करतो. पुढील प्रश्न पहा. द्रव्य हे असंख्य सूक्ष्म कणांचे बनलेले असतात, ही संकल्पना कोणाची आहे? तर महर्षी कणाद यांची संकल्पना आहे. द्रव्य हे असंख्य सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. पुढचा प्रश्न पहा. भारत चीन संबंध सुधारण्यात कोणाचे मोठे योगदान आहे? तर अटल बिहारी वाजपेयी. लक्षात ठेवा, भारत चीन संबंध सुधारण्यात अटल बिहारी वाजपेयी यांचे मोठे योगदान आहे. पुढील प्रश्न पहा. कडू कारले या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर अंगभूत वाईट गुण. लक्षात ठेवा, कडू कारले या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? अंगभूत वाईट गुण. पुढे पहा. कुंभकर्ण या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर फार झोपाळू मनुष्य. कुंभकर्ण म्हणजे काय? फार झोपाळू मनुष्य. पुढे पहा. कुत्र्याचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर कधीही सुधारता येणार नाही अशी गोष्ट म्हणजे काय? कुत्र्याचे शेपूट. पुढे पहा. कृष्ण कारस्थान या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर गुप्तपणे आखलेला कपटी बेत. गुप्तपणे आखलेला कपटी बेत म्हणजे काय? कृष्ण कारस्थान. कोणत्या प्रकारच्या मृदेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते? तर चिकन मृदा. पुढील प्रश्न पहा. ज्या वनस्पतींच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते, अशा पानांना काय म्हणतात? तर साधे पान म्हणतात. काय म्हणतात? साधे पान. ज्या वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते, अशा पानांना साधे पान असं म्हणतात. मानवाने डॅश डॅशमुळे संभाषण कला विकसित केली आहे? तर स्वरयंत्र. मानवाने स्वरयंत्रामुळे संभाषण कला विकसित केली आहे. पुढचा प्रश्न पहा. सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक कोणता? तर पेशी. सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक कोणता आहे? पेशी. पुढचा प्रश्न पहा. पाण्यामध्ये हायड्रोजन व ऑक्सिजनचे वजनी प्रमाण किती असते? किती असते? तर 1:8. लक्षात ठेवा, हायड्रोजन व ऑक्सिजनचं प्रमाण विचारलं आहे पाण्यामध्ये 1:8. कलीचा संचार या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर भांडणे लावीत फिरणारा. त्याला काय म्हणायचं? कलीचा संचार. लक्षात ठेवा, कलीचा संचार या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? भांडणे लावीत फिरणारा. पुढचा प्रश्न पहा. कागदी घोडे या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर कागदपत्रे वाढवून कामाचा देखावा करणे. म्हणजेच काय?
व्यर्थ खटाटोप, व्यर्थ खटाटोप. कागदी घोडे म्हणजे कागदपत्रे वाढवून कामाचा दिखावा करणे, व्यर्थ खटाटोप. पुढे पहा, अंगावरचे बाळ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर आईच्या अंगावर पिणारे बाळ म्हणजे काय? अंगावरचे बाळ. पुढे पहा, अंधेर नगरी या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर अव्यवस्थितपणाचा कारभार. अव्यवस्थितपणाचा कारभार म्हणजे काय? अंधेर नगरी. पुढे पहा, कपिला षष्टीचा योग या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? कपिला षष्टीचा योग म्हणजे काय? अतिशय दुर्मिळ. पुष्कळ काळाने येणारी संधी. लक्षात ठेवा, पुष्कळ काळाने येणारी संधी म्हणजे काय? कपिला षष्टीचा योग. अतिशय दुर्मिळ म्हणजे काय? कपिला षष्टीचा योग. काळा बाजार या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो? तर खोटा व्यवहार. काळा बाजार म्हणजे काय? खोटा व्यवहार. पुढील प्रश्न पहा, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. लक्षात ठेवा, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी हे कार्य करतात. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील कोणत्या कलमामध्ये सरपंच समितीची तरतूद करण्यात आली आहे? तर कलम 77 अ. कलम 77 त्यामध्ये अ मध्ये सरपंच समितीची तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, अलिप्ततावादाची कोणती दोन मूलभूत तत्वे आहेत? तर शांतता व स्वातंत्र्य. शांतता व स्वातंत्र्य ही दोन मूलभूत तत्वे आहेत. कशाची? अलिप्ततावादाची. ओके. पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर लक्षात ठेवा, 2.5 वर्षांचा असतो. ओके, 2.5 वर्ष. पुढे पहा, भारताच्या संविधानात कोणत्या कलमांमध्ये परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत? तर कलम 51. लक्षात ठेवा, परराष्ट्र धोरणाची मार्गदर्शक तत्वे कलम 51 मध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न पहा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे नेहमीच कोणते वैशिष्ट्य राहिले आहे? तर आंतरराष्ट्रीय शांतता. आंतरराष्ट्रीय शांतता. हिराकूड धरण कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा राज्यामध्ये हिराकूड धरण आहे. कोणत्या नदीवर आहे? महानदीवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, 30 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. लक्षात ठेवा, हिराकूड धरण ओडिशा राज्यात आहे, महानदीवर आहे. भाकरा नांगल धरण कोणत्या राज्यात आहे? तर पंजाब, हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेवर आहे. लक्षात ठेवा, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेवर हे धरण आहे. कोणतं? भाकरा नांगल. कोणत्या नदीवर आहे? तर सतलज नदीवर आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. काय? भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? कोणत्या राज्यात आहे? लक्षात ठेवा, जर पंजाब पर्याय असेल तर पंजाब, हिमाचल प्रदेशातील असेल तर हिमाचल प्रदेश आणि दोन्ही असेल तर दोन्ही उत्तर सांगायचं आहे. ओके, तर दोन्ही राज्यांच्या सीमेवर हे धरण आहे. टिहरी धरण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड राज्यामध्ये टिहरी धरण आहे. कोणत्या नदीवर आहे? भागीरथी नदीवर आहे. कृष्णराज सागर धरण कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये कृष्णराज सागर धरण आहे, कावेरी नदीवर आहे. पुढे पहा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 2005 या वर्षीचा आहे. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 2005. लक्षात ठेवा, महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा 2005 या वर्षीचा आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील वांग्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर ओडिशा राज्य आहे. जगातील
सर्वात उंच शिखर कोणते? तर माउंट एव्हरेस्ट ही जगातील सर्वात उंच शिखर आहे. भारताचार्य हे कोणाचे टोपणनाव आहे? तर विनायक चिंतामण वैद्य. विनायक चिंतामण वैद्य यांचं टोपणनाव आहे भारताचार्य. भारताचे ब्रीदवाक्य काय आहे? तर सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. भारताचा शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर दुसरा याची कबर कुठे आहे? तर रंगून या ठिकाणी आहे, म्यानमार देशामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, रंगून याचंच नाव सध्या यांगून असं आहे सध्या. ओके, रंगून हे जुनं नाव आहे. जर पर्यायामध्ये रंगून असेल तर रंगून, यांगून असेल तर यांगून. ओके, कोणत्या देशामध्ये आहे? म्यानमार. पुढील प्रश्न पहा. अहमद शाह अब्दालीने किती वेळा भारतावर आक्रमण केले? तर 8 वेळा. किती वेळा? 8 वेळा. पुढचा प्रश्न पहा. साल्हेरच्या लढाईत मुघल सैन्याचा पराभव कोणी केला? तर छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराज यांनी साल्हेरच्या लढाईमध्ये मुघल सैन्याचा पराभव केला होता. साल्हेरची लढाई कधी झाली? तर 1672. 1672 साल्हेरची लढाई. खजुराहो मंदिर कुठे आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा. अमरावती बौद्ध स्तूप कुठे आहे? अमरावती बौद्ध स्तूप कुठे आहे? तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. पुढे पहा. गीत रामायण कोणी लिहिले? तर ग. दि. माडगुळकर यांनी गीत रामायण लिहिले. गीता कोणी लिहिली? तर महर्षी वेद व्यास यांनी. पुढे पहा. गीतांजली हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर रवींद्रनाथ टागोर यांचा काव्यसंग्रह आहे गीतांजली. विद्यार्थी मित्रांनो, 20 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढे पहा. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. हा प्रश्न सुद्धा 25 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा. गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विनोबा भावे यांनी हा ग्रंथ लिहिला. गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लोकमान्य टिळकांनी लिहिला गीतारहस्य. लक्षात ठेवा, गीताई विनोबा भावे, गीतारहस्य लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न पहा. भारतीय विद्यापीठ कायदा कोणत्या वर्षीचा आहे?